तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात 10 जानेवारीपर्यंत आता मुदतवाढ मिळालेली आहे। सुप्रीम कोर्टाकडून ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ आताची मोठी महत्त्वाची बातमी। सुप्रीम कोर्टाकडून नार्वेकरांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाची ही आताची महत्त्वाची अपडेटेड बातमी। 10 जानेवारीपर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। नाही, कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की यांचा लांबवायचा प्रयत्न आहे वगैरे, पण तुषार मेहता जे राहुल नार्वेकरांसाठी अपियर झाले त्यांनी म्हणले की मला एक थोडे 2-3 आठवडे जास्त पाहिजेत। 3 आठवड्याच्या ऐवजी एक 10 दिवसाचा वेळ त्यांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना वाढवून दिलेला आहे। त्यामुळे आता हे निश्चित आहे की 10 जानेवारी किंवा त्याच्या आत शिवसेनेबद्दलचा निर्णय राहुल नार्वेकरांना द्यावा लागेल। तो कोणत्या बाजूने असेल हे राहुल नार्वेकरांनाच माहित आहे। ओके सर, धन्यवाद। आपल्यासोबत सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदे आहेत। सर, आज कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे, काय सांगितलं? आज सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांनी एक अर्ज दिला होता सुप्रीम कोर्टाला। सुप्रीम कोर्टाने तुम्हाला आठवत असेल त्यांना सांगितलं होतं की शिवसेनेसंबंधी अपात्रतेचा निर्णय तुम्ही 31 डिसेंबरच्या आत द्या। तर आज राहुल नार्वेकरांनी एक अर्ज दिला आणि राहुल नार्वेकरांनी असं सांगितलंय की मी हा फैसला जो आहे तो 20 डिसेंबरला सुरक्षित ठेवणार आहे, पण मला थोडा 10 दिवसाचाच अवधीमध्ये आहे, तर मला 3 आठवडे तुम्ही वाढवून द्या, कारण मला ही जजमेंट मला सांगा, कोर्टानं असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे का किंवा 10 तारखेलाच निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागेल? त्यामुळे कोर्टाने सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 तारखेपर्यंत वेळ देतो। हे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी पण मान्य केलं। त्यामुळे 31 डिसेंबर ऐवजी राहुल नार्वेकरांना आता शिवसेना किंवा शिवसेना उभटा आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय 31 डिसेंबर ऐवजी आता कोर्टाने त्यांना 10 दिवस अजून वेळ वाढवून दिलाय। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल नार्वेकरांनी कोर्टासमोर स्पष्ट केलं आहे की मी 20 डिसेंबरला हा फैसला सुरक्षित ठेवणार आहे। म्हणजे 20 डिसेंबर पर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि निकाल राखून ठेवला पर्यंत काही करून ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल। मला 2,71,000 पानांचं वाचन करायचंय, त्यामुळे 20 ते 31 डिसेंबर 10 दिवस मला कमी पडतायत, मला 3 आठवडे द्या, म्हणजे 21 जानेवारी पर्यंत। ते कोर्टाने मान्य केलं नाही, पण कोर्टाने त्यांना 3 आठवड्याच्या ऐवजी 10 दिवस एक्सटेन्शन दिलं। तर 10 जानेवारीच्या आत शिवसेनेबद्दलचा निर्णय हा हमखास येणार आहे। तो कोणत्या बाजूने येईल, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदारांच्या बाजूने येईल का शिंदे साहेबांच्या आमदारांच्या बाजूने येईल, ते राहुल नार्वेकर 20 तारखेला विधानसभा अध्यक्ष निकाल राखून ठेवतील आणि 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष यावरती निकाल देतील। हो, 20 तारखेपर्यंत ते राखून ठेवणारे त्यांनी स्वतः त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये ॲप्लिकेशनमध्ये आज सांगितलं आहे आणि त्यांना 10 जानेवारीपर्यंत ते हा निकाल देतील। किती पानं विधानसभा